मुसळधार पावसानं नालासोपारा जलमय झालाय। सेंट्रल पार्क आणि तुळींज पूल परिसरामध्ये पाणी तुंबलंय, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो। रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहनांची गती मंदावली आहे, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। पादचाऱ्यांना देखील पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत असल्याचं चित्र आहे। नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क ते तुळींज पूल परिसरामध्ये पाणी साचलंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आता सध्या नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरामध्ये आपण जर बघितलं तर या रस्त्याला संपूर्ण नदीचं स्वरूप प्राप्त झालं आणि अशीच अवस्था नालासोपारामध्ये नगीनदासपाडा, गालानगर, सेंट्रल पार्क, वसंतनगरी, वसईचं आणि विरारमधील चंदनसार रोड या ठिकाणी झालेली आहे। अशीच अवस्था दुपारनंतर पावसाचा जोर हा वाढताना या ठिकाणी दिसत आहे, त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणीच झालेलं आहे आणि या पाण्यातून वाहनांना जाताना त्रास होत आहे। वाहतूक कोंडीचाही सामना येथे नागरिकांना करावा लागत आहे। आपण जर बघितलं तर अनेक वाहनं ही बंद पडत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी या ठिकाणी होत आहे। दुपारनंतर पावसाचा जोर काही कमी व्हायला तयार नाही आहे, त्यामुळे जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वसई विरारकरांचे हाल हे वाढू शकतात। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।